ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 8A तुळजाभवानी मंदिरात रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आयोजित नवसाला पावणारी हाकेला धावणारी प्रति तुळजापूर असणारी तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र नवरात्र उत्सव चैत्र प्रतिपदा दिनांक 30 मार्च 2025 ते 6 एप्रिल 2025 कालावधीत साजरा झाला। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव कालावधीत घटस्थापना, गोंधळ, होम हवन, उपासना अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिर कार्यक्रम पार पडला। आरोग्य पॉलिक्लिनिक व हरिकृष्ण नेत्रालय यांच्या वतीने शिबिर आयोजन करण्यात आले होते। यावेळी दंत तपासणी, थेरपी, फूड स्कॅन, नेत्र तपासणी अशा अनेक तपासणी करण्यात आल्या। नागरिकांनी त्याचा लाभ घेतला। मंडळाच्या वतीने सर्व डॉक्टर्स टीमचा सत्कार करण्यात आला। दुपारी महिलांचे हरिपाठ, सुक्त, हवन, महिला सप्तपदी पाठ कार्यक्रम पार पडला। संध्याकाळी आरतीनंतर संतोष बुवा कडू यांचा भजन कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यांचा देखील मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। दुसऱ्या दिवशी अष्टमी होम हवन कार्यक्रमात सर्व महिला सभासद यांनी 56 भोगची तयारी केली। तसेच देवीजवळ नैवेद्य देऊन सर्व सभासदांमध्ये प्रसाद वाटप करण्यात आला। संध्याकाळी अष्टमी होम हवन मध्ये अनेक सभासद जोडप्यांनी ब्राह्मणांच्या उपस्थितीत सर्व मंत्र जाप करून पूजा केली। शेवटी रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा यांच्या उपस्थितीत अष्टमी हवनला श्रीफळ वाढवण्यात आले। संध्याकाळी आरती तसेच लहान मुलींचे कन्यापूजन महिलांनी केले। तसेच यावेळी ऐरोलीतील शिर्डीची पालखी आईच्या दर्शनासाठी आली होती। अष्टमीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। जवळपास 5000च्या वर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सर्व रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे सर्व महिला व पुरुष सदस्य यांचे चैत्र नवरात्र कार्यक्रमाला मोलाचं सहकार्य लाभले। आलेल्या प्रत्येक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघातर्फे स्वागत करण्यात आले। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया कार्यक्रमाची चित्रफीत। मी डॉक्टर प्रज्ञा नरे आणि डॉक्टर उज्ज्वला डोंगरवार, आम्ही दोघी आरोग्य पॉलिक्लिनिक सेक्टर 9 मध्ये आहे। ते आम्ही गेली 3 वर्ष चालवतो। आज आता चैत्र नवरात्री निमित्त रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाने कार्यक्रम जे आयोजित केले होते त्याच्यामध्ये 4 एप्रिल 2025 ला आमच्या आरोग्य पॉलिक्लिनिक तर्फे शिबिर भरण्यात आले होते। त्याच्यामध्ये नेत्र तपासणी होती, ते आम्ही हरिकृष्ण नेत्रालय यांच्यातर्फे होती। आणि आमच्या आरोग्यमधून अजून 2 होते, म्हणजे दंत तपासणी आणि फिजिओथेरपीचं कन्सल्टेशन होतं आणि फूड स्कॅन होतं। आणि हे तिन्ही झालं। जवळजवळ 50 लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आणि यासाठी आम्ही रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे खूप आभारी आहोत। नमस्कार, आम्ही श्री राधाकृष्ण प्रसादी भजन मंडळ कुंडेवाहल पनवेल येथून या ठिकाणी माऊलीच्या या सेवेसाठी आलेले आहोत। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आणि तुळजाभवानी मंदिर यांच्या वतीने आयोजित असणारा हा चैत्र नवरात्र उत्सव सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील खूप मोठ्या आनंदाने आणि मोठ्या प्रचंड अशा उत्स्फूर्त प्रतिसादाने संपन्न होत असताना या ठिकाणी मी श्री संदीप बुवा कडू, पुरण वेशवी आणि माझं राधाकृष्ण भजन मंडळ कुंडेवाल
यांची ही झालाबाद प्रमाणे यावर्षी देखील सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल या मराठा रत्नागिरी सेवा संघाचे आणि या तुळजाभवानी माऊलीच्या पंच कमिटीचे या ट्रस्टीचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला पाचारण केलं. खरंच इथलं वर्णन हे शब्दात होऊ शकत नाही. प्रति तुळजापूर अशीच या मंदिराची ख्याती आहे आणि ती दूरवर त्रिखंडात पसरत आहे. याचा मला देखील खूप आनंद होत आहे, कारण ह्या मंडळींनी केलेल्या अथक परिश्रमाने, त्यांच्या मेहनतीने आणि त्यांच्या प्रज्वल अशा भावनेने उत्पन्न होणारा इथे हा आणि संपन्न होणारा हा उत्सव सोहळा आहे. नमस्कार, माझं नाव दिशा प्रवीण कदम. मी ऐरोलीत राहते. गेल्या 4 वर्षापासून मी चैत्र नवरात्रीसाठी इथे येत आहे. इथे आज अष्टमीचा होम असून आज सगळे भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहे. आई तुळजाभवानी मंदिर ही जी प्रतिमा आहे आईची ही खूप प्रभावित आहे. नवसाला पावणारी ही आई आहे. तरी नक्की सगळ्यांनी यावे, इथे दर्शन घ्यावे, महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती. भावना म्हणजे आपल्याकडे मागील 10-12 वर्षापासून म्हणजे 2015 पासून अश्विन नवरात्राची चैत्र नवरात्रोत्सव हे दोन्ही उत्सव साजरे होतात. मोठ्या जोशामध्ये होतात. अगदी महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला आपल्याकडे महाप्रसाद असतो, त्याप्रमाणे दोन्ही नवरात्रामध्ये अष्टमीला महाप्रसाद असतो आणि त्याला नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद असतो. मोठ्या प्रमाणात म्हणजे अष्टमीला साधारणतः 10-12 हजार लोकांचं जेवण आपण इथं भंडारा करत असतो आणि त्यासाठी नागरिकांचा, भाविकांचा देखील सहभाग असतो. आमच्या संस्थेचे आमचे कार्यकर्ते असतील त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये उत्साह असतो. आमच्या संस्थेचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम होतो, ज्यामध्ये आपल्याकडे 9 दिवस गोंधळ असतो, परत अष्टमीचा होम असतो, त्या प्रकारे भजन वगैरे होतात. आपल्याकडे सर्व सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम, या प्रकारचे सर्व कार्यक्रम इथे होतात. आणि या आपल्या प्रति तुळजापूर कल्पावधीत जसं आपल्या देवीचं महात्म्य एवढं झालेलं आहे की लोकांचा, भाविकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आम्हाला लाभत असतो. आता पण 7:15 वाजल्यापासून आपण इथे भंडारा चालू केलेला आहे आणि साधारणतः 2001 लोक आतापर्यंत आपल्याकडे जेवून गेलेले आहेत एका तासाभरामध्ये. नवसाला पावणारी, आकेला धावणारी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये चैत्र नवरात्र उत्सव दिनांक 30 मार्च गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घटस्थापना होऊन गुढी उभारून या चैत्र नवरात्राला सुरुवात झाली. या चैत्र नवरात्र उत्सवामध्ये धार्मिक विधिवत कार्यक्रम, मग सुप्त आव्हान असो, सप्तशती पाठ असो, भजन असो, अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्याचबरोबर या संघाच्या ध्येय धोरणानुसार सामाजिक बांधिलकी जपून आम्ही आरोग्य शिबिर, नामवंत डॉक्टरांचं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं. आज अष्टमी होम निमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बघा इथे लोकांची गर्दी आणि आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पण लोक भरपूर आलेले आहेत. मी या प्रसंगी आई तुळजाभवानी या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करो. आज साई मंदिराची पालखी आलेली, त्यांचंही आम्ही स्वागत केलेलं आहे. परत एकदा सर्व भाविकांना, या ऐरोलीतील तमाम भाविकांना आई तुळजाभवानी उदंड व निरोगी आयुष्य देवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. आणि हा उत्सव आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आज अष्टमी होम हवन करून, महाप्रसाद करून आज उद्या घट उठून हा नवरात्र संपणार आहे. धन्यवाद.